नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी ॲप व राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती यांच्यातर्फे आयोजित परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्याय सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. कृषी ॲप नेहमीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध किंवा उपयुक्त असे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे परिसंवाद आयोजित करीतच असते. याच अनुषंगाने आपण 1 मार्च रोजी घेतलेला ओळख चंदन शेतीची परिसंवाद याच्याबद्दल आपण परिपूर्ण माहिती त्या परिसंवादामध्येच घेतली. याच अनुषंगाने आज देखील आपण एक नवीन परिसंवादाचे आयोजन केले आहे, ते म्हणजे आपण सागवान शेती कशी करावी. म्हणजे सागवान शेती कशी करावी, त्या 2 ओळीतील अंतर किती असावे किंवा लागवड करताना झाड लावताना किती खोलीवर लावले पाहिजे, तसेच त्याचं पूर्ण म्हणजे लागवडीपासून कसं माहिती म्हणजे कशी लागवड करावी याची संपूर्ण माहिती आजच्या या परिसंवादामध्ये आपण घेणार आहोत. परिसंवादाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संग्राम चव्हाण सर, शास्त्रज्ञ वनशेती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. नमस्कार, थँक्यू मॅडम. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाठीमागच्या वेळी चंदन शेतीची माहिती घेतली. त्याचप्रमाणे दुसरं एक पीक जे आपल्या डोळ्यासमोर सतत असतं, तर ते सागवान. तर वनशेतीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की वनशेती ही सोपं आहे, झाडं लावली की आपला म्हणजे काम करण्याचा विषय संपला. पण ते तसं होत नाही. हे झाडं हे जास्त वयासाठी आपण लावतो. साधारणतः काही झाडं आपण 5 वर्षासाठी लावतो, काही 7 वर्षासाठी लावतो. चंदन जसं बघितलं ते 12 ते 15 वर्षांसाठी लावतो. पण त्याबरोबरच काही अशी पण झाडं आहेत जसे सागवान. सागवानाचं लाकूड म्हणलं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या जीवनामध्ये त्याचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. महत्वाचं जर आपण बघितलं तर आपलं घर बांधलं की आपल्याला वाटतं की आपल्या घराचं दार हे सागवानाचं असावं, आपल्या खिडक्या सागवानाच्या असाव्या, देवारा सागवानाचा असावा, फर्निचर सागवानाचं असावं. या सर्व गोष्टी सागवानाच्या असाव्या आणि आपल्या घरात असतात देखील. पण गेल्या काही वर्षात 20 ते 25 वर्षाचं जर बघितलं तर सागवान नक्की क्वालिटीचं सागवान मिळणं, खरोखरच आपण जे विकत घेतो ते सागवान आहे का, ह्या गोष्टी एक आहेत. आणि शेतकऱ्यांना हे माहित होतं की सागवानाची शेती केली म्हणजे आपल्याला एक काही वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर आपल्याला एक मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. साहजिकच आपण शेती पैशासाठीच करतो, कारण त्याच्यातून काहीतरी मिळावं. मग ती जर शेती आपण जर करत असलेली शेती, सागवान शेती जर असेल, व्यवस्थित माहिती न घेता किंवा कारण की 25 वर्ष आपल्याला थांबायचं आहे आणि 25 वर्ष जर एखादी गोष्ट एवढ्या मोठ्या अंतरासाठी, जसं की आपण बघतो की म्युच्युअल फंड असेल किंवा LIC मध्ये असेल, LIC मध्ये आपण पैसे गुंतवतो आणि 20-25 वर्षापर्यंत त्या पॉलिसीचे पैसे भरत असतो. आणि LIC घेताना आपण भरपूर विचार करतो की खरोखरच मला किती पैसे मिळतील, किती भरावे लागतील, माझ्या त्याच्यावरती परतावा किती भेटेल, मॅच्युअर झाल्यानंतर काय होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण पूर्ण विचार करतो. तसंच आपल्याला वनशेती करताना देखील या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे की माझ्याकडं असलेली जमीन ह्या वनशेतीसाठी उपयोगी आहे का. जर मी वनशेती केली तर कशी केली पाहिजे, किती अंतरावर लावलं पाहिजे, लावल्यानंतर त्याची झाडं कुठं मिळतील का, बाजारात मिळणारी कुठूनही स्वस्त भेटतायत म्हणून कुठूनही झाडं घेतली पाहिजे. किंवा टिश्यू कल्चर आपण आजकाल बोलत असतो की टिश्यू कल्चरच्या नावाखाली जास्त पैसे दिल्यानं चांगली झाडं मिळतात. हा देखील एक सगळ्यांचा गैरसमज आहे. तो गैरसमज देखील आपल्याला कमी केला पाहिजे. तर आपण या आजच्या भागामध्ये त्या शेतीबद्दल आपण माहिती घेणार आहे, सागवान वन शेतीबद्दल. तर सागवानाबद्दल असं काही जास्त बोलण्याची गरज नाही, पण त्याच्याबद्दल थोडंसं छोटं वर्णन देतो की हा सागवान तसा भारतातलाच वृक्ष आहे. आपल्या इथं जिथं जास्त पाऊसमान आहे त्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष आवडतो. त्याचबरोबर जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे, ज्याला आपण ड्राय पार्ट म्हणतो, किंवा जिथं पाऊस साधारणतः 700 mm पासून 1500 mm पर्यंत पडत असतो, अशा देखील जंगलांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी सागवानाची रोपं, सागवानाची झाडं बघायला मिळतात. याची पानं बघितली तर सगळ्यात मोठा आहे. आपण कोणालाही विचारलं की बऱ्यापैकी सर्वांना माहित आहे, कारण की पानं मोठी असतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं की नैसर्गिकरित्या जर सागवानाचं परिपक्व झालेलं झाड जर आपल्याला पाहायचं असेल तर ते साधारणतः 30 ते 40 मीटर उंची
साधारणतः 30-40 वर्षाचा असतं आणि त्याचा जर व्यास बघितला तो कमीत कमी 1 ते 2 मीटरचा असतो. आणि आपण सागवान कशासाठी वापरतो, तर जसं म्हणलं की त्याची जी क्वालिटी आहे, त्याचे जे विविध विविध उपयोगासाठी येणारे प्रकार आहेत, फर्निचर असेल किंवा घराचे दार असेल, देवारा असेल किंवा अजून अजून काही गोष्टींसाठी. देशभरामध्ये जर आपण टोटल जगामध्ये जर बघितलं तर सागवानाची शेती जवळजवळ 60 पेक्षा जास्त देशांमध्ये केली जाते. म्हणजे फक्त असंच नाही की सागवान हे भारतामध्येच केलं जातं. नो डाऊट भारतामध्ये याची जास्त मोठ्या एरियावरती नैसर्गिकरित्या जर जंगलामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 25 लाख हेक्टरवरती भारतामध्ये हा सागवान मिळतो. त्याचप्रमाणे भरपूर असे काही देश आहेत, आफ्रिकन देश आहेत, ब्राझील आहे किंवा काही इंडोनेशिया, मलेशिया सारखे देश आहेत जिथं मोठ्या प्रमाणामध्ये सागवानाची शेती केली जाते. मग आपल्याला असं वाटतं सागवानच का, जसं आपण पाठीमागच्या वेळी बघितलं की चंदनच का, त्याच पद्धतीने सागवानच का, तर सागवान एक भरपूर हार्डी म्हणजे एकदम कठीण प्रकारातलं झाड आहे. ते कमी पाण्यामध्ये देखील उगवून येतं. आणि जर जगभरातील जर किंमत बघितली, घनफुटाची जर आपण किंमत बघितली, जे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या ग्रेडचं, ए ग्रेड त्याला म्हटलं जातं, त्याचं जर बघितलं तर साधारणतः 4 ते 5,000 रुपये घनफूट लाकूड आहे. आणि त्याच्या ज्या किमती फर्निचर आहे त्या फर्निचरला देखील मोठ्या प्रमाणात येते. आणि किमती फर्निचरच का असावं, कारण की सागवानाचं जे रसकाष्ठ आणि सारकाष्ठ म्हणजे हार्डवूड आणि सॅपवूड आहे, याचं एक विशिष्ट असं प्रमाण असल्यानंतर लाकूड एकदम चांगल्या प्रकारचं दिसतं. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आपण मागणीच्या दृष्टीने जर बघितलं, भारतामध्ये 25 लाख हेक्टरवरती सागवानाचं क्षेत्र, सागवान एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती व्यापलेला असून देखील आज आपण जवळजवळ 80% सागवानाची आयात करतो. म्हणजे जे काही सागवानाचं लाकूड येते ते आपण बाकीच्या देशांकडून करतो. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे की वातावरण बदल, आजच्या घडीला वातावरण बदलामध्ये जी काही आपण शेती करत आहे, जी काही आपण पिकं घेत आहे, ते कोणत्या ना कोणत्या वातावरण बदलाला म्हणजे त्याच्या प्रभावाला हानी करतात. त्याच्यामध्ये आपलं उत्पादन कमी होतंय, त्याचा पिकांची नासाडी होते, भरपूर काही गोष्टी होते. मग अशा याच्यामध्ये शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नासाठी काहीतरी नवीन पर्यायाकडे वळत आहे आणि हा पर्याय नो डाऊट वनशेती आहे. सागवान शेती काही नवीन आहे असं नाही. 90-95च्या दशकापासून सागवान शेती भारतामध्ये चालू आहे. त्याच पद्धतीत आपण म्युच्युअल फंड किंवा बाजारामध्ये जेवढी गुंतवणूक करतो, जर आपण सागवानामध्ये असं मानलं जातं की जर गुंतवणूक केली तर येणाऱ्या 20-25 वर्षामध्ये आपल्याला त्या गुंतवणी एवढा किंवा त्या गुंतवणीपेक्षा जास्त असा परतावा मिळू लागेल. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट सागवानाची, सागवान हे पानझडी आहे. जसं आपण चंदन बघितलं, चंदन हे सदाहरित प्रकारातला एक वृक्ष येतो, पण सागवान हे पानझडी वृक्ष आहे. पानझडी वृक्ष म्हटल्यानंतर बऱ्यापैकी त्याची पानं झडतात आणि पानं झडल्यामुळे तिथं सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत येतो आणि तिथं आपण शेती करू शकतो. त्याच पद्धतीत जर जगामध्ये जर टोटल सागवानाचं क्षेत्र बघितलं तर 70 लाख हेक्टर साधारणतः मानवनिर्मित आहे आणि त्याचबरोबर भारतामध्ये हे 25 लाखापर्यंत आहे. आता सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी ही स्लाइड सगळ्यात महत्वाची आहे. आपण सध्या ज्यांना सागवान लावायचं आहे ते शेतकरी काय करतात, ते बघतात की बाजारात मला बर्मा टाईपचा सागवान लावायचा आहे, बर्मा ही जात आहे तिथला मला सागवान लावायचा आहे, सरासरी लोक अशी बोलतात, किंवा टिश्यू कल्चरचा सागवान लावायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, असं काही नाही की बर्माचा सागवान आपल्या इथं लावल्यानंतर तो चांगल्या प्रकारे येईल आणि आपल्या इथं जो सागवान आहे तो चांगला नाही. तर याच्यासाठी जे आहे, भारतामध्ये सागवानामध्ये कोणतीही व्हरायटी नाही. सगळ्यांनी सर्वप्रथम ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या. वनशेतीमध्ये बऱ्यापैकी वृक्षांच्या व्हरायटीज नसतात. एक निलगिर आणि एक पॉप्युलर नावाचा वृक्ष सोडला तर बाकीच्या याच्यामध्ये जास्त व्हरायटीज नाहीत. बाकीच्या याच्यामध्ये काय असतात, प्रॉव्हिनन्स म्हणजे की पर्टिक्युलर आता आपण घेतलं, भारतामध्ये सगळ्यात चांगला सागवान येतो केरळचा, आणि केरळमध्ये पण पूर्ण केरळमध्ये नाही तर पर्टिक्युलरली एक एरिया आहे निलांबूरचा सागवान सगळ्यात चांगला सागवान मानला जातो. त्याचबरोबर आपण जर विचार केला की महाराष्ट्रामध्ये कोणता सागवान, कारण महाराष्ट्रामध्ये कोकण भाग आहे, कोकणामध्ये एखादा सागवानाची झाडं येतात, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील घेतात आणि इकडे विदर्भ वगैरे त्या भागात देखील आपण म्हणतो की तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये सागवान मिळतो. तर विदर्भातला जो आलापल्लीचा सागवान आहे, जिथं पाऊस आणि उष्णता याचं एक विशिष्ट असं गुणोत्तर आहे, आणि ह्या गुणोत्तरामुळे जो आपल्या इथं जो सागवान येतो महाराष्ट्रामध्ये, आलापल्ली त्याला सागवान म्हणलं जातं किंवा उद्गम स्थान आहे तिथलं, तर तिथं उगवणाऱ्या सागवानाच्या जर बिया आपण आपल्या इथे लागवडीसाठी वापरल्या तर त्या चांगल्या आहेत. गरज नाही की आपल्याला बर्मा सागवान वापरला पाहिजे, कारण बर्मा सागवान हा तिथल्या वातावरणामध्ये, तिथल्या मातीच्या प्रकारामध्ये, तिथल्या पाऊस पर्जन्यमानामध्ये चांगल्या प्रकारे येतो. मग हे गरजेचं नाही की तिथून बिया आणल्या, तिथून रोपं तयार केली किंवा
किंवा तिथल्या बर्मा टिश्यू कल्चर टीक म्हणून जर आपल्याला कोणी देत असेल आणि तो जर आपण लावला तर तो चांगला येईल असं होत नाही. त्याचबरोबर दुसरं एक येतं की आपल्या इथं जे भारतामध्ये 5 आहे त्याच्यामध्ये एक निलांबूर सागवान आहे, ज्याची आकार भरपूर मोठा आहे, त्याच्या लाकडाची स्थिरता, त्याच्या लाकडाची जर आपण एक वूड डेन्सिटी घनता जर बघितली तर चांगली आहे. तो सागवान मोठ्या प्रमाणामध्ये जहाज बांधणीसाठी पहिल्या काळात वापरला जात होता. इंग्रजांच्या काळामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी जे महत्वाचं साधन होतं ते जहाज होते, पाण्याच्या मार्गे ते जात होते. आणि जहाज बांधणीसाठी सागवान का मोठ्या प्रमाणात वापरला गेला तर जहाज क्षार असलेल्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये ज्यावेळी दुसरं कोणतंही लाकूड जर वापरलं तर एक तर ते लवकर खराब होत होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्या पाण्याच्या याच्या प्रमाणात खराब होत होतं. त्याचबरोबर जे काही आपण बांधणीसाठी, बोट बांधणीसाठी किंवा जहाज बांधणीसाठी जे खिळे मारायचो ते खिळे लवकर गंजायचे, कारण की साल्टी वॉटर क्षार वॉटर पाणी असायचं त्याच्यामुळे ते खिळायचे. त्याचबरोबर जे काही दुसऱ्या वनस्पती जी काही दुसरी झाडं वापरत होतो त्याची जी खिळं पकडून ठेवण्याची क्षमता म्हणजे नेलिंग ॲबिलिटी, ती खिळं पकडून ठेवण्याची क्षमता भरपूर कमी होती. पण सागवानामध्ये भरपूर चांगल्या प्रकारात होती, जास्त दिवस टिकत होतं, लवकर ते खराब होत नव्हतं. ह्या कारणांमध्ये सागवानाचं लाकूड मोठ्या प्रमाणामध्ये जहाज बांधणीसाठी वापरलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातला जर सागवान, जसं मी सांगितलं की आपल्या इथं ड्राय म्हणजे उष्णता पण तेवढीच आहे आणि विदर्भामध्ये पाऊस देखील तेवढाच पडतो. या दोन गोष्टींमुळे त्या झाडाच्या वरती ज्या काही लाकडामध्ये रिंग येतात त्या रिंग विशिष्ट प्रकारच्या, तिथं जो रंग भेटतो तो विशिष्ट प्रकारचा. त्याचमुळे आता जे आपण अयोध्यामध्ये राम मंदिराचं बांधकाम केलं त्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात जे लाकूड वापरलं गेलेलं आहे ते सागवानाचं वापरलं आणि त्यापेक्षाही अभिमानाची गोष्ट म्हणलं तर आपल्या महाराष्ट्रातलं लाकूड वापरलं. त्याचबरोबर दुसरं येतं सिवनी आणि बस्तर. जो पार्ट सिवनी मध्य प्रदेशच्या शेजारी आहे तिथलं जे आहे स्वर्णपीत म्हणजे तिथलं जे सारकाष्ट किंवा हार्टवूड किंवा सॉफ्टवूड हे एकदम येलो म्हणजे गोल्डन कलरचं दिसतं आणि त्यांचं जे मिश्रण आहे ते एकत्रित आहे, म्हणजे एकाच एक प्रकारचं मिश्रण आहे. त्याचबरोबर गोदावरी खोऱ्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये देखील चांगला सागवान येतो आणि तिथला सागवान सजावटी नक्षीसाठी किंवा उच्च प्रतीचं फर्निचर असेल त्याच्यासाठी वापरलं. सजावटी नक्षी म्हणलं तर आपण जसं बघतो की देवळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीदार लाकूड लावलं जातं, अशा ठिकाणी हे लाकूड वापरलं. आणि त्याचबरोबर तेलंगणाचा जो सागवान आहे त्याचं जे सॅपवूड आहे ते गुलाबी रंगाचं आहे. अशा प्रकारचे आहे. तर महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी कोणतं वापरलं पाहिजे हा जर पहिला प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे की महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी आलापल्ली सागवान आणि याच्या जर बिया जर आपण पुढे येणाऱ्या भागामध्ये बघणारच आहोत कुठे भेटतात. जे आहे फॉरेस्ट डेव्हलपमेंटल कॉर्पोरेशन यांच्या स्वतःच्या बिया मिळतात. तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती महाराष्ट्र शासनाच्या नावाने देखील साधारण ह्या बिया आपल्याला 250 ग्रॅम अर्धा किलो ह्याच्या पाऊच मध्ये अवेलेबल आहेत आणि त्याची जी क्वालिटी आहे, त्याची जी दर्जेदारपणा आहे तो भरपूर चांगला आहे. हे तेच आहे. त्याचबरोबर आपण समजा आपल्याला बिया बाहेरून घ्यायचं नाहीत आणि आपल्याला जर सिलेक्ट करायच्या आहेत किंवा आपल्याला जाऊन त्या निवडायच्या आहेत तर आपण कसं आणि गुणवत्ता दर्जेदार रोपण सामग्री म्हणजे क्वालिटी प्लांटिंग मटेरियल हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे. जसं मी आधी देखील म्हणत आलेलो आहे आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना सांगतानाही म्हणतो की आपण जर जे काही वृक्ष लावणार आहे, ज्या काही बिया निवडणार आहे त्या जर क्वालिटी, त्या जर दर्जेदार असतील तर आपल्या प्लांटेशनवरती किंवा आपल्या त्या बागेवरती होणारा खर्च हा कितीतरी पटीनं कमी असतो. आणि तेच जर क्वालिटी नसेल तर आपला वेळ वाया जातो, पैसे जातात. आणि ह्या गोष्टींमध्ये एक बघितलं आपण ज्यावेळी 10-15 वर्षानंतर पाठीमागं वळून पाहतो त्यावेळी असं समजून येतं की माझ्याबरोबर चिटिंग झाली, माझं नुकसान झालं, मी या नको त्या फंद्यात पडलो आणि आज माझ्या झाडांची वाढच चांगली झाली नाही. यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, जे काही आपण निवडणार आहोत साधन सामुग्री असेल किंवा म्हणजे बिया असतील किंवा रोप असतील ते उच्च उत्पादकता असलेल्या झाडाचीच असली पाहिजेत. त्याचबरोबर ज्या झाडापासून घेतोय त्या झाडाची वाढ सरळ झालेली पाहिजे, त्याचबरोबर उंच झालेली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे की त्याला कमीत कमी वर्षांमध्ये तो तयार झाला पाहिजे. कमीत कमी वर्षांमध्ये तयार झाला याचा अर्थ असा नाही की तो 8 वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये तयार होतो. कारण की आता जर आपण बघितलं की बाजारामध्ये भरपूर असे नर्सरीवाले आहेत, भरपूर अशा टिश्यू कल्चरच्या लॅब्स आहेत जी लोक सागवानाला 8 वर्षांमध्ये तयार होतो. आमचा बर्मा टिश्यू कल्चर टीक आहे जो 8 वर्षांमध्ये तयार होतो. 8 वर्षांमध्ये तयार होणारा सागवानच नाही. आणि जर असं होत असते तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सागवानाची लागवड केली जाते असते आणि जी बाजारमध्ये 80% सागवान आपण जो आयात करतोय तो कमी झाला असता. तर कमीत कमी सागवानाच्या चांगल्या वाढीसाठी
नो डाऊट 10-12 वर्षामध्ये तुम्हाला त्या सागवानाची जी बाजारात जी साईज लागते, साईज मिळते, पण साईज मिळाली म्हणून त्याची जी क्वालिटी आहे, तो दर्जेदारपणा आपल्याला मिळत नाही. आणि अशा सागवानावरती मग समजा कोवळ्या याच्यामध्ये सागवान तोडला तर काय होणार आहे, तर एक तर वाळवी लागणार आहे किंवा वेगवेगळे स्टोरेज पेस्ट असतात, लाकडाच्या देखील पेस्ट असतात, जो भुगा वगैरे होतो ते अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्याची जी एक आपण सागवान बघितलं 30-40 वर्षापर्यंत तोडल्यानंतर त्याचं फर्निचर बनवल्यानंतर काही होत नाही, अशा सागवानावरती इफेक्ट होतो. आणि आणि म्हणून आपण जे रोप घेणार आहेत ते व्यवस्थित विचार करून घेतले पाहिजे. त्याचबरोबर जी काही आपण गुंतवणूक करतो त्याच्यातून देखील आपल्याला परतावा मिळेल. त्यामुळे जी काही गुणवत्तावाली जर रोपण सामग्री जर आपण घेतली तर ते चांगलं राहतं. दर्जेदार लागवड सामग्रीमुळे आपला जो नफा आहे तो 2 ते 3 पटीने वाढू शकतो. त्याचबरोबर जर मला बिया घ्यायच्याच असतील, समजा आपण कुठून घेतल्या नाहीत आणि आपल्या इथे काही झाडं आहेत आणि ती झाडं एकदम जुनी आहेत आणि चांगल्या प्रकारे वाढलेली आहेत, तर ती झाडं मातृवृक्ष नक्की असावा कसा, याच्यामध्ये बघा, एक तर तो सरळ गेलेला असावा, त्याचं जे लाकूड आहे ते दंड गोलाकार असावं, म्हणजे असं नसावं की जमिनीपासून ते एकदम छोटं सुईच्या टोकासारखं छोटं होत असेल तर तसं नसावं, ते व्यवस्थितपणे दंड गोलाकार असावं. त्याची जी घनता आहे लाकडाची ती जास्त असावी. आणि सागवानाची जर घनता बघितली तर साधारणतः 0.6 to 0.7 किंवा जास्तीत जास्त 0.8 पर्यंत जाते. त्याचबरोबर रोग आणि कीटक ह्यांना ते प्रतिकारक असावं, कारण सागवानामध्ये बघितले आळे आहे किंवा करणारे आळे आहे, त्या आहेत जे खोडकिडा लागतो आणि खोडकिडा लागल्यानंतर आपल्या झाडाची आर्थिक दृष्ट्या तो एकदम निकामी करतात, त्याची किंमत काहीच राहत नाही. त्याचबरोबर त्याचा फांद्या आणि खोड याच्यातलं ज्याचा कोण आहे तो ऑप्टूस प्रकारातला असला पाहिजे, म्हणजे कमीत कमी असावा, जेणेकरून आपण ते वनशेतीमध्ये लावावं, ज्यामुळे कमीत कमी सूर्यप्रकाशाचा अडथळा होईल. त्याचबरोबर त्याची उंची चांगली असली पाहिजे, रुंदी चांगली असली पाहिजे. झाड जे बिया घेतोय ते झाड कमीत कमी मध्यम वयाचं म्हणजे तरी किती, साधारणतः 30-1 वर्षाचं ते झाड असलं पाहिजे. आणि त्याचं जर आपण ग्रेडिंग केलं त्या झाडाचं, उंची, कॅनॉपी म्हणजे त्याचं छत, फांद्यांचा अँगल, दर्जेदारपणा, याच्यामध्ये त्याची त्याला चांगलं ग्रेडिंग भेटावं. म्हणून कमीत कमी 25 ते 30 वयाचं झाड जे असतं ते साधारणतः चांगल्या क्वालिटीच्या जर बिया बघितल्या तर ते 3 ते 4 किलो मिळतात. त्याचबरोबर आपण जर बिया घ्यायच्याच असतील तर कुठं आहेत, तर भारतामध्ये सगळ्यात चांगल्या उत्कृष्ट प्रकारच्या सागवानाची जी झाडं आहेत ते केरळमध्ये निलांबूर येथे भेटतात. तिथं ते जे निलांबूरमध्ये भारतामध्ये जर आर्थिकदृष्ट्या किंवा कमर्शियल वनशेती जर पहिल्यांदा चालू झाली असेल तर ती कुठे झाली असेल तर केरळमध्ये झाली. तिथं एक छोटू मेनॉन आणि कोलोनी नावाचा इंग्रज अधिकारी, छोटू मेनॉन हा आपला भारतीय, यांनी पहिलं सागवानाचं प्लांटेशन 1842 साली केरळमध्ये लावलं. आणि हे प्लांटेशन झाड आहेत ती अजून देखील आहेत आणि त्याच्या बिया आता आपण लागवडीसाठी म्हणजे सरासरी 120, 200, 150 वर्षापेक्षा जास्त मोठी अशी झाडं आहेत. आणि इथल्या झाडाला जिओग्राफिकल इंडिकेशन भेटलेलं, म्हणजे भौगोलिकपणा त्याला भेटलेला आहे, कारण की तिथलं त्या वातावरणामधलं जे सागवान आहे ते एकदम भारी, तर तिथल्या देखील बिया आहेत. त्याचबरोबर जसं मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आपलं जे वन विभाग आहे त्यांचे असे काही सीड ऑर्चर्ड आहेत. ते सीड ऑर्चर्ड ठाण्याला आहेत, सिंधुदुर्गमध्ये आहेत, चंद्रपूरमध्ये आहेत, गडचिरोलीच्या भागामध्ये आहेत, चांद्यामध्ये आहेत. तर इथून मोठ्या प्रमाणामध्ये बिया आपल्या FDCM ला येतात आणि त्या FDCM ते लोकांना विक्री देखील करतं. त्यांचं स्वतःचं सीड सेंटर नागपूरमध्ये आहे किंवा काही ठिकाणी ठाण्यामध्ये आहे, तसंच आपल्या इथं नाशिकमध्ये आहे. तर तिथून आपल्याला रोपं देखील भेटतात आणि बिया देखील मिळतात. आणि भारतामध्ये जर बघितलं तर सरासरी 3000 हेक्टरपेक्षा जास्त एरियावरती सीड बँक म्हणजे जिथून आपल्याला बिया घेतात अशा प्रकारचे बागा आपल्या इथं आहेत. तर सागवान नक्की कसं लावलं पाहिजे, जर आपण ठीक आहे बाजारातून रोपं घेतो किंवा नर्सरीतून घेतो किंवा काही सरकारमान्य अशा नर्सरी आहेत तिथून घेतो, पण समजा ते सागवानाची रोपं कशी असतात, ती कशी तयार केली जातात याची जर एक थोडक्यात माहिती घ्यायचं म्हटलं तर सागवानाचं जनरली 4 ते 5 पद्धतीनं त्याचं प्रोपोगेशन केलं जातं, केलं जातं. याच्यामध्ये जर आपण बघितलं वेगवेगळ्या प्रसारविधी आहेत. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जी वापरली जाते ते बियांद्वारे आहे, म्हणजे बिया आणतात आणि बिया आपण रोपं लावतो. त्याचबरोबर दुसरी येते खोडमूळ पद्धत, त्यालाच आपण स्टंप म्हणतो. याच्यासाठी पण आपल्याला बियांपासून रोपं 1 वर्षाची तयार करावी लागतात आणि नंतर ते कशा आहेत ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर टिश्यू कल्चरचा सगळीकडे सुळसुळाट आहे. सगळीकडे मोठ्या प्रमाणात आम्ही टिश्यू कल्चरची रोपे लावली. मग शेतकरी 100 रुपये, 150 रुपये, 400 रुपये, 500 रुपये पर्यंत देखील लोकांनी पैसे त्याच्यावरती दिलेले आहेत आणि ती टिश्यू कल्चरची रोपं लावलेली आहेत.
नो डाऊट याच्यामध्ये वादच नाही की टिश्यू कल्चर हा आपल्या बियांपासून घेतलेल्या रोपांपेक्षा चांगला असतो, यामध्ये कोणताही वाद नाही. याची वाढ असते ती चांगली असते. पण असे काही अभ्यास भारतामध्ये काही शास्त्रज्ञांनी केलेले आहेत ज्याच्यामध्ये असं पाहण्यात आलेलं आहे की टिश्यू कल्चरची रोपं पहिले 5-6 वर्ष चांगल्या प्रकारे वाढतात. म्हणजे आपण जे काही स्टंप लावतो किंवा बियांपासून जी रोपं तयार करतो याच्यापेक्षा देखील चांगल्या प्रकारे वाढतात. पण जर उत्पन्नाच्या बाबतीत, जर क्वालिटीच्या बाबतीत बघितलं तर दोन्ही एकमेकांना सारख्याच आहेत. असं काही म्हणजे हे नाही की टिश्यू कल्चर लावल्यानं लवकर मिळणार आहे. 1-2 वर्ष ठीक आहे, साहजिक आहे, आपल्याला साईज मोठी झाल्यामुळे 1-2 वर्षाचा फरक पडेल. पण लॉंग टर्म, कारण की सागवान हे साधारणतः 25 वर्षापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. मग यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात टिश्यू कल्चरची रोपं 20-22 वर्षापर्यंत येतात. आणि जेवढे काही अभ्यास झालेले आहेत टिश्यू कल्चरमध्ये ते सर्व बऱ्यापैकी जे अभ्यास आहेत ते 5-6 वर्षापर्यंतच त्याचं रेकॉर्डिंग आहे. त्याच्यानंतर की हार्वेस्टिंग केल्यानंतर म्हणजे ते काढल्यानंतर खरोखरच त्याची क्वालिटी काय आहे याच्यावरती भरपूर थोड्या प्रमाणात अभ्यास झालेला आहे. आणि जो काही अभ्यास झालेला आहे तो केरला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट KFRI जे त्रिची इथे आहे तिथं झालेला आहे. त्याचबरोबर आजकाल एक नवीन पद्धत झालेली आहे, तामिळनाडूमध्ये असेल किंवा केंद्रीय कृषी वानिकी अनुसंधान संस्था झाशी इथं झालेली आहे. त्याच्यामध्ये मिनी नोडल कटिंग नावाची ही पद्धती आहे. याच्यामध्ये जसं आपण पाहतो की आपण सगळ्यांनी चहाचे इस्टेट बघितले असेल. चहाच्या इस्टेटमध्ये एक वरचे नुसते कोंब कापले जातात. त्याचप्रमाणे नर्सरीमध्ये रोपं लावून एक सँड बेड तयार केला जातो. त्या सँड बेडमध्ये चांगली जी सागवानाची रोपं आहेत किंवा कलम केलेले असतील अशी रोपं आणून ती लावली जातात. त्याला व्यवस्थित खतं, पाणी, ह्युमिडिटी हे सगळं मेंटेन करून कंट्रोल कंडिशन मध्ये लावतात आणि त्याला एक कट देतात. कट दिल्यानंतर त्याला जास्त फांद्या फुटतात आणि त्या फांद्यातला कोवळा पार्ट जो साधारणतः 5 ते 7 सेंटीमीटर उंचीचा आहे तो घेतला जातो. त्याचे ज्या पानं आहेत ती कट केली जातात आणि त्याला 6,000 ppm IBA न ट्रीट केलं जातं. इंडॉल ब्युटिलिक ऍसिड त्यानं ते ट्रीट केलं जातं आणि ते ट्रीट केलेलं असतं ते कॉईल पीथ मध्ये लावून कंट्रोल कंडिशन मध्ये जिथं जी ह्युमिडिटी आहे ते 60 ते 70% जास्त ह्युमिडिटी असते. प्रत्येक 10 मिनिटाला पाण्याचा फवारा फॉगर चालू असतात आणि तिथं टेम्परेचर जे राहतं ते 30 ते 35 डिग्री सेंटीग्रेड अशामध्ये लावल्यानंतर 40 ते 50 दिवसानंतर त्याच्यामध्ये मुळं होतात किंवा त्याला फुटायला चालू होतो आणि त्याच्यापासून देखील रोपं कमी. याचा फायदा एकच आहे, जे मेलियाडुबिया असेल किंवा इकॅलिप्टस असेल याच्यामध्ये मिनी नोडल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. ब्राझीलमध्ये जेवढी काही प्लांटेशन्स होत आहेत ती सगळी मिनी नोडल कटिंग न होतात. इव्हन भारतामध्ये बऱ्यापैकी 70 ते 80% प्लांटेशन इकॅलिप्टसचे मिनी नोडल कटिंग न होतात. मग ही अशा प्रकारे केली जातात. त्याचबरोबर जर आपण बियांपासून करत असेल तर रोपवाटिकेमध्ये माती काय ते जी काही आपण जमीन घेणार आहे ती हलक्या उताराची असली पाहिजे. पाण्याचा निचरा कोणत्याही झाडांसाठी चांगला नसतो, त्यामुळे पाण्याचा निचरा तिथं न झालेला पाहिजे. त्या मातीमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त पाहिजे, कमीत कमी 1% ते 2% कर्ब पाहिजे. शेणखत सडलेलं वापरलं पाहिजे. त्याचबरोबर जर आपण टोटल जर सागवानाची जर बघितलं की आपण बिया एकत्र केल्यानंतर त्या बियांना ट्रीट केलं जातं. त्या ट्रीट केलेल्या बिया रोपवाटिकेमध्ये लावले जातात. तिथं रोपं तयार केली जातात. रोपं तयार झाल्यानंतर ते आपण जिथं आपण लागवड करणार आहे ते क्षेत्राची तयारी करतो. त्याच्यानंतर वृक्षारोपण करतो. त्यानंतर त्या झाडांची काळजी घेत असतो आणि घेतल्यानंतर साधारणतः 25 वर्षानंतर आपण त्याचं कापतो. हे जनरली जीवनचक्र आहे सागवान या वृक्षाचं. तर याच्यामध्ये जर रोपं आता सगळ्यात जसं आपण बघितलं की बियांपासून रोपं, सागवानाच्या बिया एकदम कठीण असतात. त्याच्यावरती एक मोठं एकदम कठीण असं आवरण असतं. आपल्याला ते हातात घेतल्यानंतर ते थोडंसं वेल्वेट टाईपचं वाटतं, पण ते भरपूर कठीण असतं आणि ह्या कठीणपणामुळे ज्याचा सीड कोट जास्त कठीण असल्यामुळे पाण्याची एंट्री होत नाही लागवड केल्यानंतर आणि ते लवकर बीजांकुरून त्याला येत नाही. त्याच्यामुळे सागवानामध्ये हार्डली 10 ते 15% नॅचरली जर आपण बघितलं उगवण क्षमता सागवानाची ही 10 ते 15% आहे. 100 बिया लावल्यानंतर 10 ते 15 बिया येतात. याच्यामुळे सागवानाच्या बियांना आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते, सीड ट्रीटमेंट करावी लागते. आणि ही सीड ट्रीटमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सीड ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये शेणामध्ये आठवडाभर आपल्याला त्याला भिजत ठेवतो किंवा जिथं वारुळ आहे वारुळामध्ये त्याला वाळवीचा अटॅक व्हावा म्हणजे वाळवीनं त्याच्यावरती अटॅक करून त्याचं जे सीडचं जे कोटिंग आहे जे कठीण आहे ते खाल्ल्यानंतर त्यातून पाणी आत जाईल असं केलं जातं किंवा त्याला भिजत ठेवतो नंतर आपण करतो. तर याच्यामध्ये एक मेथड येते. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेटेड H2SO जे एक केमिकल आहे ऍसिड आहे त्याच्यामध्ये ट्रीट करतात. पण एक सगळ्यात मोठ्या प्रमाणात जी मेथड वापरली जाते ती आहे अल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग.
अल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग म्हणजे काय, तर याच्यामध्ये जर परिपक्व झालेल्या बिया साधारणतः आपण डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान आपण गोळा करतो आणि ह्या गोळा केलेल्या बियांना मग ट्रीटमेंट द्यावी लागते. ट्रीटमेंट देण्यासाठी आपण हे करतो की त्या बियांना एक 24 ते 36 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. 24 ते 36 तास भिजल्यानंतर त्या काढून घ्यायच्या आणि जिथं कठीण असा टणक असा सिमेंटचं जर पोर्शन असेल, सिमेंटचं जर हे केलेलं पृष्ठभाग, त्या पृष्ठभागावरती सावलीमध्ये त्या परत साधारणतः 3-4 दिवसासाठी परत वाळत घालायच्या. नंतर परत त्या घ्यायच्या, परत त्याला 30-36 तास म्हणजे 3-4 दिवस त्याला भिजत घालायच्या, परत त्या वाळवायच्या. म्हणजे आकुंचन आणि प्रसरण अशा 2 क्रिया कंटिन्युअसली करायच्या. साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापर्यंत असं केल्यानंतर त्या ज्या बियांचं जे कठीण आवरण आहे ते आवरण एकदम हे होतं, त्याच्यामध्ये पाण्याची एंट्री होते आणि पाण्याची एंट्री आत झाल्यानंतर तो जो एम्ब्रिओ असतो, जे अंकुरण असतं, त्याला पाणी मिळाल्यानंतर तिथलं जे काय एन्झाईम्स आहे ते ऍक्टिव्हेट होतं आणि त्याच्यामधून मग नवीन असा कोंब येतो आणि आतून येणारा कोंब त्या आवरणाला म्हणजे तोडून बाहेर येतो आणि अशा प्रकारे जर्मिनेशन केलं जातं. आणि त्याचबरोबर ह्या ट्रीट केलेल्या बिया आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून डायरेक्टली ट्रीट केलेल्या बिया मिळतात. त्यामुळे आपल्याला घरी आणून त्या वेगळ्या अशा ट्रीट करण्याची काही गरज नाही. त्याचबरोबर त्या गादी वाप्यावरती लावायच्या, जमिनीपासून साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवरती चांगलं मिश्रण केलेली जर जमीन असेल त्याच्यावरती उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये त्याच्यामध्ये बिया लावायच्या आणि सोडून द्यायच्या. त्याला काही कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे घालण्याची गरज नाही. ज्यावेळी आपला मान्सूनचा पाऊस चालू होईल, तो पाऊस पडल्यानंतर त्याच्यातून 15 पाऊस पडल्यानंतर एक 30-35 दिवसानंतर नवीन असं अंकुरण यायला चालू होईल आणि ते साधारणतः 70 ते 75% पर्यंत आपल्याला मिळतं. तर ही झाली एक पद्धत. याचबरोबर जर FDCM ची स्वतःच्या अशा काही नर्सरीज आहेत त्याच्यामध्ये रूट ट्रेनर मध्ये ते सिडलिंग केला, ट्रीटेड बिया रूट ट्रेनर कॉयरपितवाल्या रूट ट्रेनर मध्ये लावतात आणि तिथून एक 6-7 महिन्याची झाडं आपल्याला मिळतात. त्याचबरोबर दुसरी एक पद्धत आहे की आपण ह्या गादी वाप्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावतो आणि ती 1 वर्षासाठी ठेवतो. ज्यावेळी झाडाची उंची साधारणतः 30 ते 45 सेंटीमीटर झालेली असते त्यावेळी ते गादी वाप्यामधून पाणी, गादी वाप्याला व्यवस्थित पाणी द्यायचं आणि टिकावानं खणून ते बाहेर मुळासहित बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर त्या मुळाची जाडी साधारणतः आपली पेन्सिल किंवा आपला जो अंगठा असतो अंगठ्याच्या साईजची असावी. इथं जर तुम्ही बघितलं माझा हा कर्सर फिरत आहे बघा, या कर्सरवरती जर बघितलं तर तुम्ही तर त्या तिथं एक कॉलर रिजन असते, म्हणजे जिथून मूळ चालू होतं आणि जिथून वरचा भाग चालू होतो अशा ठिकाणी एक कॉलर रिजन म्हणतो. ती कॉलर रिजन अशी थोडीशी सुजलेली दिसते. त्या पार्ट पासून वरती साधारणतः 3 सेंटीमीटर पर्यंतचा पार्ट, 3 सेंटीमीटरचा साधारणतः पार्ट 3 सेंटीमीटरचा साधारणतः पार्ट कट, एक तिरका काप द्यायचा. तिरका काप चांगल्या हाताने द्यायचा जेणेकरून त्याची साल निघली नाही पाहिजे किंवा ते स्प्लिट नाही झाले पाहिजे. आणि मुळांचा भाग साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर घ्यायचा, म्हणजे साधारणतः मुळांचा भाग 70% आणि वरचा भाग 30%, 30 ते 70 अशा प्रकारचं एक बनवायचं. ह्याला आपण स्टंप म्हणतो. आणि स्टंप हे पावसाळ्याच्या दरम्यान ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्याच वेळी जाऊन ते लावले जावा, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच्यातून ऍडव्हान्टेजेस बर्ड्स मधून एक कोंब येतो आणि तो कोंब मोठे, त्याची उगवण क्षमता किंवा वाढ जी असते, वृद्धी असते ती चांगली असते. त्याचबरोबर आपण हे बघतोय की बायोटेक वाली म्हणजे जे टिश्यू कल्चरची जी रोपं असतात ती केली जातात. भरपूर अशा लॅबोरेटरीज आहेत ज्याच्यामधून टिश्यू कल्चरची रोपं आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर रोपं घेताना त्यांची उंची बघणं महत्वाचं आहे, कारण की कमीत कमी असं नाही की 2 आणि 3 मीटरचं सागवानाचं रोप घेतलं लावल्यानंतर मी ते एकदम चांगल्या प्रकारे वाढणार आहे, तर ते तसं जनरली होत नाही. त्यामुळे रोप कमीत कमी 1 ते 1.25 वर्षाचं असावं. रूट ट्रेनर मधलं रोप असेल तर ते 6 ते 8 महिन्याचं असावं आणि याची उंची साधारणतः 30 ते 45 सेंटीमीटर असावी. त्याचबरोबर त्याची जी मुळं आहेत त्याची पॉलीबॅग सगळ्यात महत्वाचं आहे की ते कोणत्या पिशवीत आहे, किती वयाचं आहे, कारण की पिशवीमध्ये कॉइलिंग होतं. रूट म्हणजे ते मुळं आहेत ते एकदम त्यांचा झुडका होतो आणि त्याच्यामुळं, त्या झुपक्यामुळं ते मुळे एकमेकात गुंतले जातात आणि ज्यावेळी आपण लावतो म्हणजे जमिनीमध्ये आपले इतर रान तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये लावतो त्यावेळी त्याची वाढ चांगली होत नाही, वाढ हळूहळू होते. याच्यासाठी जर बघितलं असेल तर ह्या प्रकारचं जे रूट कॉइलिंग होतं, इथं 3 आहेत, उजव्या साईडला 3 पिक्चर्स दाखवलेले आहेत, ते तसं नसावं. तर ते डाव्या साईडला जे पहिलं रोप आहे त्या पद्धतीत आपल्याला मुळ सिस्टम म्हणजे मुळांचं जे काही युनिट आहे ते त्या पद्धतीत भेटलं पाहिजे, जेणेकरून ती रोपं लावल्यानंतर चांगली येतील. तर याच्यामध्ये मी सांगितलंच की बियांपासून कशी रोपं तयार करायची ती माहिती आपल्याला दिलेलीच आहे. त्याचबरोबर हे बघा, झाडापासून आपण ज्यावेळी बिया गोळा करतो त्याला अल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग करून घ्यायचं, किंवा याचे जे आहेत ते रेस बेड्स असतात, म्हणजे त्याला आपण गादी वाफे म्हणतो, गादी वाफ्यांवरती लावले जाऊ शकतात. 1 वर्षानंतर ते पाणी देऊन ते घ्यायचे आणि त्याच्यामधून रूट ट्रेनर्स प्रमाणे ते
रूट ट्रेनर्स मध्ये लावलेली रोपं किंवा स्टंप केलेली रोपं देखील असतात. हे बघा रूट ट्रेनरच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नर्सरीज आहेत, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची एकदम उत्तम क्वालिटीची आणि कमीत कमी खर्च, म्हणजे हे साधारणतः 10 ते 15 रुपये मध्ये रोपं मिळतात. टिश्यू कल्चरची 100 ते 500 रुपयाची रोपं घेण्याचं काहीही कारण नाही, फक्त ट्रान्सपोर्टेशनचा खर्च होईल. पण आपल्या इथं जर बघितलं तर नाशिकला नर्सरी आहे, ठाण्यामध्ये काही नर्सरी आहेत आणि सगळ्यात जास्त शाश्वतपणे जर बघितलं म्हणजे खात्रीनं जर रोपं बघितली तर चंद्रपूरला आणि नागपूरला ही रोपं त्यांच्या नर्सरीमध्ये भेटतात. त्याचबरोबर जसं रूट शूट म्हणजे मी सांगितलंच की खोडमूळ कसं तयार करायचं ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जे रूट ट्रेनर हे देखील मी मागाशी सांगितलं की मिनी नोडल कटिंगनं 6000 ppmच्या द्रावणामध्ये देऊन कंट्रोल कंडिशन मध्ये जिथं मेश चेंबर आहे अशा ठिकाणी आपण ही रोपं तयार करू शकतो हे देखील सांगितलं. त्याचबरोबर ती पद्धत त्याची की रोपांचा शेंडा घेऊन यायचा 6 ते 7 सेंटीमीटर IBA ट्रीट करायचं आणि त्याला रूट ट्रेनर्स मध्ये लावल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये ही रोपं तयार होतात. त्याचबरोबर आता येतं की लागवड कशी केली पाहिजे, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि आपण जर बघा आपल्या आसपास भरपूर छोटे छोटे तुम्हाला ऑलरेडी सागवान लावलेली साधारणतः 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी लावलेली रोपं आपल्याला मिळते, बागा दिसतील, म्हणजे जिथं लागवड केलेली आहे असे दिसतील. तर तिथली जर लागवड बघितली तर ते साधारणतः 5 बाय 5 फुटांवरती केलेले आहे. आणि अशी करतात का तर हो अशी करतात. पण जर आपण याचा जर थोडासा आपण इतिहास बघितला तर जसं मी सांगितलं की 1842 साली पहिलं फॉरेस्ट डिपार्टमेंटनं प्लांटेशन केलं आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटनं तिथल्या जंगलाची उत्पादकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सागवानाचं प्लांटेशन केलं. आणि हे जे प्लांटेशन केलं फॉरेस्ट डिपार्टमेंटने ते साधारणतः 2 बाय 2 मीटरवरती केलं, म्हणजेच 5 बाय 5 फुटांवरती केलं. कारण की जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तण उगवतात, तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये झाडांच्या आणि त्या तणांची एकमेकांशी कॉम्पिटिशन होतं. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी झाडं जवळ लावली जातात, जेणेकरून ते लवकरात लवकर तिथल्या एरियाला ते आच्छादेल आणि सूर्यप्रकाश कमी खाली पोहोचेल, ज्याच्यामुळे तणांची वाढ होणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं तर तणांची वाढ कमी होणे याच्यासाठी रोपं जवळ लावली जात होती. दुसरं कारण असं आहे की रोपांची उंच वाढ होईल. जवळ लावल्याने रोपांमध्ये एका सागवानाची दुसऱ्या सागवानाबरोबर स्पर्धा होईल आणि ही स्पर्धा झाल्यानं झाडं उंच वाढतील, जेणेकरून त्याच्यावरती फांद्या कमी येतील. त्यामुळे गाठमुक्त लाकूड, कारण की आपलं शेवटी महत्वाचं काय आहे, जसं फळांमध्ये फळं महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे सागवानामध्ये त्याचं लाकूड महत्वाचं आहे आणि ते गाठमुक्त असलं पाहिजे, उंच असलं पाहिजे, त्याची झाडे ह्याच्यासाठी लावलं जातं. तर आता आपण काय करतो, आपण तर शेतकरी पण 5 बाय 5 फुटांवरती रोपं लावतात. पण ही 5 बाय 5 फुटांवरती लावलेली रोपं आपल्याला 5-6 वर्षानंतर परत त्याच्यामध्ये विरळणी करायची आहे, त्याच्यामध्ये छाटणी करायची आहे. हे आपण येणाऱ्या स्लाइडमध्ये बघणार आहे. तर अंतर काय असावं तर रोपं जर 2 बाय 2 मीटरवरती लावली तर 5व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी आपल्या इथले पाण्याचं प्रमाण, मृदाची कंडिशन, झाडांची वाढ ह्या गोष्टींचा पुरेपूर विचार करूनच आपल्याला ती हे घ्यायचंय. तर जनरली जी लावतात ते 2 बाय 2 मीटर, 3 बाय 3 मीटर. त्याचबरोबर वनशेतीमध्ये जर लागवड करायची असेल तर 6 बाय 2 मीटर, म्हणजे 2 ओळीतील अंतर 6 मीटर, म्हणजे सरासरी 18 ते 20 फूट. तसंच 24 ते 28 फुटाचं अंतर असतं. ह्या अंतरावरती आपण 2 ओळीतील अंतर आपण जास्त करायचं आणि 2 रोपांमधील अंतर जर कमी केलं तर त्या 2 ओळीतील अंतर जास्त केल्यामुळे त्याच्यामध्ये आपण आंतरपिकं व्यवस्थित घेऊ शकतो, जेणेकरून पहिले 4-5 वर्ष असतील किंवा 10-1 वर्षापर्यंत आपण व्यवस्थित हे करू शकतो. तर सागवानाच्या लागवडीसाठी हवामान कसं असलं पाहिजे, बऱ्यापैकी सागवान हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारी पर्यंत चांगल्या प्रकारे येतो. आणि इकडे जर आपण बघितलं राजस्थानचा काही पार्ट सोडला, राजस्थानमध्ये जो मध्य प्रदेशच्या बाउंड्रीचा जो काही भाग आहे, सीमा भाग आहे, तिथं सागवान येतो. त्याचबरोबर जो आपला काही डेक्कनचा प्लेट्यू आहे किंवा पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटामध्ये देखील चांगल्या प्रमाणात येते. याच्या वाढीसाठी उष्ण हवामान तर असलंच पाहिजे, त्याचबरोबर दमट असलं पाहिजे. ह्युमिडिटी, आर्द्रता जेवढी वातावरणामध्ये जास्त तेवढी चांगल्या प्रकारे, म्हणूनच नागपूरमध्ये उष्ण वातावरण देखील असतं, दमट वातावरण देखील असतं, त्यामुळे तिथं सागवान चांगल्या प्रकारे येतो. त्याचबरोबर टेम्परेचर जर बघितलं की तापमान 10 ते 45 सेंटीग्रेड पर्यंत चांगला येतो. पाऊसमान 500 पासून 2500 ते इव्हन 4000 mm पर्यंत पावसामध्ये देखील येतं. तसंच जिथं अजैविक ताणांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच आपण म्हणतो की जिथं पाऊसमान कमी आहे, उन्हाळा जास्त आहे, अशा ठिकाणी सागवानाची वाढ ही कमी प्रमाणात होते. पण जी काही लाकूड त्याच्यापासून जे उत्पन्न होणार आहे ते एकदम चांगल्या क्वालिटीचं येतं. त्याच्यामध्ये ग्रोथरिंग मध्ये जे काही म्हणजे सारकास्ट आणि कास्टवूड आहे, ज्याला आपण
म्हणतो की हळकुड आणि सॅपवूड यांचा एक रेशो चांगला येतो, त्यामुळे देखील चांगली वाढ होते, पण हळूहळू होते. त्याचबरोबर मातीची आवश्यकता बऱ्यापैकी जिथं पाण्याचा निचरा होतो अशा प्रकारची झाडं, अशा प्रकारची माती असावी. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असलं पाहिजे, चुनखडीचं प्रमाण जास्त असलेली झाडं चांगली येतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते येत नाही. जसं जर आपण बघितलं की कोकणामध्ये बऱ्यापैकी जांभा खडकाची माती आहे, पण जांभ्या खडकामध्ये देखील चांगल्या प्रकारे याची वाढ होते. फक्त जमिनीची खोली, कमीत कमी जमिनीची खोली 1 मीटरची असावी, जेणेकरून त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण 1 मीटर असेल तर मुळांची वाढ चांगली होते. तसंच मध्यम आणि भारी जमिनीमध्ये ज्या जमिनीचा सामू 6 ते 7 किंवा 6 ते शेवट 8 पर्यंत, जास्त क्षारपड जमिनी असल्यानंतर वाढ होत नाही. पाणी साचून राहत असेल तर वाढ होत नाही. जसं कॅनॉलच्या साईडला जिथं पाणी साचून राहतं अशा ठिकाणी आपण हे लावू शकत नाही. लावायचं जर असेल तर तिथं पाण्याचा निचरा व्यवस्थित करून दिला पाहिजे, तिथं बांध घालून किंवा बांधावरती त्याची लागवड केली पाहिजे. त्याचबरोबर जास्त काळी अशी माती चांगली नाही, पण पाण्याचा निचरा होत असेल तर ती चांगली आहे. उथळ न निचरा होणारी दलदलीची जमीन सागवानाच्या वाढीसाठी चांगली नसते, याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. बघा, हा फोटो आहे चेन्नईमध्ये, ज्यावेळी मोठ्या प्रमाणात 1-1.5 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तिथं पाणी 10-15 दिवसापर्यंत पाणी साचून राहिलं, पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही. त्यावेळी ही लावलेली बाग आहे, 1 वर्षाची बाग आहे, त्याच्यामधील बऱ्यापैकी झाडं 90% झाडं मृत्यू झाला, म्हणजे वाळून हे झाली, खराब होऊन गेली. तर हे अशा प्रकारच्या जमिनीमध्ये सागवान लावणं जिथं पाणी साचून राहते गरजेचं नाही. नंतर झाडं लावताना लावली कशी पाहिजेत, सगळ्यात महत्वाचं गोष्ट सगळ्यांनी बघून घ्या. प्रत्येक क्रिया ही जर आपण शास्त्रीय पद्धतीनं केली तरच आपण जे काही आपल्या मनामध्ये किंवा आपण कागदावरती जो काही एक मोठा आकडा लिहिलेला आहे की सागवान शेतीतून मला तो आकडा मिळेल, तो शक्य आहे, नाही तर तो शक्य नाही. तर साधारणतः मशागत करून घेतल्यानंतर जी काही आपली जमीन आहे त्याच्यामध्ये 60 बाय 60 सेंटीमीटर किंवा 45 बाय 45, जर आपल्याला खोड लावायचा असेल किंवा स्टंप लावायचा असेल तर 45 बाय 45 सेंटीमीटर खड्डा काढून तो व्यवस्थित शेणखत टाकून किंवा मग आपलं निंबोळी खत असेल, शेणखत साधारणतः 10 ते 15 किलो, जेवढं जास्त टाकू तेवढं चांगलं आहे. उन्हाळ्यामध्ये खड्डा काढावा, चांगला वाळू द्यावा, जेणेकरून हुमणी असेल किंवा बुरशीजन्य रोग असेल यांचा कोणताही प्रादुर्भाव होणार नाही. काढल्यानंतर साधारणतः मेच्या एंडमध्ये तो भरून घ्यावा. भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात आधी वरती काढलेली माती जी असेल वरची, ती सगळ्यात आधी खाली टाकावी. त्याच्यामध्ये मग शेणखत टाकावं, निंबोळी टाकावी, 50 ग्रॅम NPK मिश्रण जर टाकलं तर चांगलं. बरोबर त्या खड्ड्याच्या मधोमध रोपं लावत असू तर रोपं लावावी. जर आपल्याकडं क्रोबार हे असेल, स्टंप आणले असतील तर ते स्टंप क्रोबार म्हणजे आपण आपल्याकडे जी पार म्हणतो त्या पारीनं खड्डा करून त्यामध्ये घालावी आणि तो एकदा लावल्यानंतर ती रोपं चांगली दाबून घ्यावी, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा राहणार नाही, हवा बाहेर येईल. आणि लावताना जसं मगाशी आपण बघितलं, जे जमिनीपासून म्हणजे त्या मुळांपासूनचा वरचा भाग जो आहे ज्याला आपण कॉलर डायमीटर म्हणतो किंवा कॉलर पार्ट म्हणतो, जो थोडासा सुजलेला सारखा असतो, तो जमिनीच्या वरती राहील याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर लावल्यानंतर जर पाऊस पडत असेल तर ठीक आहे, पाणी देण्याची काही गरज नाही. जर पाऊस नसेल तर आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून ती रोपं व्यवस्थित प्रमाणे लागून निघतील. आणि जर आपण आंतरपिकं घेत असेल तर विशेष अशी काही खतं टाकण्याची गरज नाही. पण जर आपण आंतरपिकं घेत नसू तर आपल्याला खतं टाकली पाहिजे. त्याचबरोबर वृक्ष लावल्यानंतर बुरशीनाशकासाठी 22 असेल याची 1-2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये पावडर टाकून ते घोळ पाण्याला त्या झाडाला द्यावा. अर्धा लिटर ते 200 ते 400 ml पर्यंत पाणी एका झाडाला देऊ शकतो. किंवा मग क्लोरोपायरिफॉस, बुरशीचा तिथं जर वाळवीचा प्रादुर्भाव असेल तर क्लोरोपायरिफॉस पहिल्या प्रत्येक महिन्याला 1-3-4 महिने सलग दिला जावा. त्याचबरोबर ह्या 1-2-3 पद्धती आहेत की कशी झाडं लावली पाहिजेत हे थोडंसं डिपिक्शन केलेलं आहे. सघन पद्धतीमध्ये 2 मीटर बाय 3 मीटर ह्या अंतरावरती आपण झाडं लावू शकतो. बांधावरती जनरली जर आपली उपजाऊ जिथं पाणी आहे अशा ठिकाणी जनरली सागवानाची शेती करणं म्हणजे ब्लॉकमध्ये करणं टाळावं. अशा ठिकाणी आपण बाउंड्रीवरती लावू शकतो. बाउंड्रीवरती चांगल्या प्रकारे बांधावरती सागवानाची झाड होते. याच्यासाठी आपण 2 ते 4 मीटर म्हणजे कमीत कमी 6 मीटर पासून 10 मीटर पर्यंत देखील लावू शकतो. आणि आपण नागमोडीप्रमाणे देखील झाडं बांधावरती लावू शकतो. त्याचबरोबर काही ठिकाणी लोकांची अशी इच्छा असते की मी सागवान ठीक आहे 25 वर्षापर्यंत आपल्याला वाट बघा, 25 वर्षापर्यंत वाट बघायची नाही, तर मग काही फळझाडं आपण असतात ते 2 सागवानांच्या मध्ये समजा लिंबू लावला, त्याच्या बाउंड्रीवरती बांबू लावला, जे 5व्या-6व्या वर्षी आपल्याला उत्पादन देणार आहे. लिंबू 3ऱ्या-4थ्या वर्षी उत्पादन देणार आहे. आणि त्यात 2 ते 3 वर्षांसाठी शेवगा असेल किंवा पपई असेल, या जोपर्यंत झाडं छोटी आहेत, जिथं सावलीचं प्रमाण कमी आहे, अशा वेळी आपण ही झाडं लावू शकतो. तर अशा प्रकारची शेती देखील आपल्याला करता येईल. त्याचबरोबर खड्डा कसा काढावा मी सांगितलेच आहे की सरासरी मे महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्येच खड्डा काढावा. 1 मीटरचा काढला तर अतिउत्तम,
चांगला आहे आणि तो खड्डा व्यवस्थित भरून घ्यावा. जी खड्ड्याची वरची माती आहे ती एका साईडला ठेवावी, खालची माती काढलेली दुसऱ्या साईडला ठेवावी आणि जो खड्डा भरताना जी पहिल्यांदा वरती माती काढलेली आहे ती सगळ्यात मुळांशेजारी जावी, कारण त्या मातीमध्ये कार्बाचं प्रमाण हे चांगलं असतं आणि त्या पद्धतीत खड्डा भरून घ्यावा. त्याचबरोबर ह्या देखील पद्धती आहे, खड्डा काढण्यासाठी आपण जेसीबी वापरू शकतो. त्याचबरोबर ट्रॅक्टर माउंटेड आगर असतं, आपण बघत असाल फोटोमध्ये, ते वापरू शकतो आणि किंवा आपण हाताने देखील मजुरांमार्फत खड्डा काढला जाऊ शकतो. तर ह्या अशा 3 ते 4 प्रकारे आपण खड्डे काढू शकतो आणि हे काढल्याने फक्त खड्डा खोल असावा आणि तो भरून घ्यावा. माती भुसभुशीत असल्यानंतर मुळांची वाढ चांगली होते, याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर झाड लावताना जसं मी म्हटलं की वरची जी माती आहे ती समजा डाव्या साईडला घेतली, परत त्याच्या खालची माती उजव्या साईडला घ्यावी. पहिल्यांदा डाव्या साईडची माती आणि त्याच्याबरोबर शेणखत वगैरे टाकून घ्यावं आणि ते भरून घ्यावे आणि शेवटी उजव्या साईडची माती, जी खालची खोलीतली माती आहे ती टाकावी. झाड बरोबर मध्यभागी लावावं आणि त्याला जर उंच असतील तर त्याला आधारासाठी एखादी बांबूची काठी वगैरे लावून घ्यावी, जेणेकरून ते झाड पडणार नाही आणि जून हा कार्यकाळ सगळ्यात चांगला आहे. त्याचबरोबर हे आपण इथं बघा काही फोटोज आहेत की 1 वर्षाचे 2 वर्षाचे वृक्षारोपण आहे. 2 ओळीतील अंतर सगळ्यात महत्वाचं आहे आणि पहिले 3-4 वर्ष ज्यावेळी आपण 5x5 फुटांवरती लागवड करतो त्यावेळी कोणत्याही प्रकारची गरज नाही. पण तसंच हा एक फोटो बघा, हा झाशीतला फोटो आहे. चांगल्या प्रकारचं प्लांटेशन केलं होतं, फक्त याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम होता की त्या शेतकऱ्यांनी त्याची पानं काढली होती. त्याच नंतर सगळ्यात महत्वाचं आहे की वृक्षारोपण केलं, झाडं लावली, 1 वर्षाची आली. आता याच्यामध्ये करणं काय करायचं, एक तर आपल्याला तणविरहित आपलं बाग असली पाहिजे, तण कुठलीही नसावी त्याच्यामध्ये. आंतरपिकं जर आपण घेत असू तर गरजेचं चांगलं आहे. ते झाड लावताना रोप बघायचं की लावताना त्याला 2 फांद्या नसाव्या. फांद्या 2 असतील तर त्यातली जी चांगली फांदी आहे ती सहसा ते टाळावं, 2 फांद्या असलेलं झाड घ्यायला. जर असं घेतलंच असेल किंवा जमिनीमधून जर एखादं कोंब आलं त्याच्यामध्ये 2 फांद्या असतील तर एक चांगल्या तीक्ष्ण हातेरानं सिकेटरनं ते कापून घ्यावे. त्याला आपण सिंगलिंग म्हणतो की सिंगलिंग करून घ्यावं. त्याचबरोबर त्या झाडांवरती समजा त्याला जास्त फांद्या येत असतील आणि त्या फांद्या आल्यामुळे झाडांची वाढ उंच होण्यापेक्षा आडवी वाढ जास्त होत असेल तर अशा वेळी छाटणी करणं गरजेचं आहे आणि सहसा छाटणी करू नये. जर तुम्ही झाडं 5x5 फूट अंतरावरती लावली असतील तर विशेष अशी छाटणीची गरज लागत नाही. पण आपली सामग्री म्हणजे जे आपण जिथून रोपं घेत आहोत त्याची जर गुणवत्ता चांगली नसेल तर आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये एक युनिव्हर्सल थंब रूल आहे, म्हणजे असा रूल आहे की झाडाची साधारणतः 1/3 म्हणजे 1/3 उंचीच्या 1/3 छाटणी करावी जमिनीपासून. याच्यामध्ये तुमचं झाड जर 10 फूट उंचीचं असेल तर जमिनीपासून 3 ते 4 फूट पर्यंत मध्ये जर काही फांद्या असतील, मी काय म्हणतोय फांद्या असतील, त्याच कापाव्यात. साधारणतः पहिले 3 ते 4 वर्ष छाटणी करावी, जेणेकरून अंगठ्याच्या साईजच्या ज्या काही फांद्या असतील त्या आपण कापून काढू. आणि असं नाही, जर बघा तुम्ही लोकांचा एक जनरली त्यांच्या मनामध्ये असं असतं की जेवढे आपण जास्त चंदनाची सागवानाची पानं काढूत जाऊ तेवढं झाड चांगलं होतं, तेवढं जास्त उंच जातं. तर ते तसं कदापि होत नाही. जास्त पानं काढल्यामुळे आपण त्या झाडाचं अन्न हे कोण बनवतं तर पानं बनवतात. पानं जर हिरवी असतील त्याच वेळी अन्न बनतं. पानांचा एरिया त्या झाडावरती जास्त असेल तरच चांगल्या प्रकारचं अन्न बनलं जातं, ते मग झाडाच्या वाढीसाठी उपयोगी येतं. आपण जर त्या झाडामध्ये 90% पानं काढली आणि थोडा फक्त शेंडा ठेवला, जो काही शेंडा एकदम मोठ्या आकाराचा होतो जेणेकरून हवा येईल किंवा काही ते तुटून जातो आणि एकदा शेंडा तुटला की मग तिथं जास्त फांद्या येतात आणि त्या जास्त फांद्या आल्या की आपल्या लाकडाची किंमत शून्य होऊन जाते. त्या लाकडाचा जाळण्याशिवाय दुसरा काही उपयोग होत नाही. त्यामुळं हे लक्षात घ्यावं, पहिले 3 ते 4 वर्ष हे करावी आणि फक्त 30% किंवा जास्तीत जास्त 40% उंचीच्या, टोटल उंचीच्या 40% जमिनीपासूनचा भाग कापावा. जर गरज असेल तर रोपं जवळ लावल्यानं हे होतं, नॅचरली त्याच्यामध्ये छाटणी होते, कारण की तिथं सूर्यप्रकाश पोहोचत नाही. जिथं सूर्यप्रकाश होत नाही तिथली झाडं गळून पडतात. तर ह्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये आपण फोटोमध्ये दिल्याप्रमाणे छाटणी करू शकतो. आता छाटणी नक्की करावी कशी, तर 2 फोटो आहेत बघा, तुम्ही बघत असाल उजव्या साईडला. तर ही अशास्त्रीय छाटणी केल्यामुळे किंवा जास्त लेट केली तुम्ही 4-5 वर्षी, ज्यावेळी झाडाची म्हणजे त्या फांद्यांची जाडी आपल्या मनगटा एवढी होते, अशा वेळी छाटणी केल्यानंतर त्या जखमा सहसा भरून येत नाहीत आणि त्या जखमा भरून नाही आल्या तर त्याच्यामधून बुरशी किंवा खोडकीड असेल याची एंट्री होते आणि ते लाकडाची क्वालिटी कमी करते. तर याच्यामध्ये बघा, जिथं मेन झाड असतं त्या मेन झाडापासून एक फांदी निघते. त्या फांदीच्या ठिकाणी देखील एक सुजलेला पार्ट येतो. जिथं फांदी आणि मेन खोड आहे याच्यामध्ये एक भाग असतो. त्या भागाच्या शेजारी तर लाल रेष जर तुम्ही बघत असाल, त्या लाल रेषेवरतीच आपल्याला छाटणी करायची आहे. जर आपण त्या लाल रेषेच्या
खोडाच्या साईडला छाटणी केली तर तिथं वेगवेगळ्या बुरशींची एंट्री होते, तो ब्रँच कॉलर आहे आणि ती संरक्षक भीत म्हणून कार्य करते. आणि ह्या जर संरक्षक भीतीला काही जर इजा झाली तर मग परत तिथं गाठ तयार होते आणि ते गाठ झाडावरती आपल्या लाकडावरती जास्त गाठी असल्यानंतर क्वालिटी कमी होते. त्यामुळं वृक्षांची छाटणी 3 ते 4 वर्षामध्येच करावी. 40% जास्त छाटणी करू नये. असं केल्यानंतर झाडामध्ये गाठीचं प्रमाण वाढतं. आता हे बघा, जास्तीत जास्त आपण तिथं जर समजा आपल्या बागेमध्ये आपण लावलं आणि काही पानं असतील जिथून आतून हे बघा इथं जर बघत असा कोंब निघतात आणि हे जर कोंब येत असेल उद्या हे कोंब फांदी म्हणून वाढणार आहेत आणि हे कोंब हे फक्त जर आपल्या बोटाने पण देखील आपण याला कट करू शकतो. जनरली अशी काही गरज लागत नाही. गरज लागल्यासच हे करावं. त्याचबरोबर हा एक बघा फोटो आहे. याच्यामध्ये जर आपल्या झाडांना 2 फांद्या येत असतील तर त्याच्यातलं जी सरळ वाढते तीच फांदी ठेवायची आणि दुसरी फांदी जमिनीलगत कट करून टाकायची. त्याचबरोबर जे काही कोंब येतात त्या कोंबांना आपण बोटाने नुसतं काढावं. त्याच्यासाठी आपल्याला जोरात हिसका वगैरे देऊन काढण्याची काहीही गरज लागत नाही. ते सिम्पली छोटं ज्यावेळी असतं त्यावेळी नुसत्या बोटानं जरी त्याला टच केलं तरी ते निघून जातं. पानं काढायची नाहीत, फक्त जो येणारा कोंब आहे तो काढायचा आहे. त्या पानाच्या पेट्यूल पासून एक कोंब येतो तो काढायचा आहे, पानं काढू नये. त्याचबरोबर ह्या पद्धतीत आपण छाटणी करावी. जास्त झालं तर 50% पर्यंत, 50% पेक्षा जास्त छाटणी करू नये. आणि जर आपण झाडं जर 5 बाय 5 फुटांवरती किंवा 10 बाय 10 फुटांवरती लावली असते विशेष अशी छाटणी करण्याची गरज लागत नाही. त्याचबरोबर दुसरी एक क्रिया येते, ती क्रिया आहे थिनिंग. थिनिंग म्हणजे विरळणी. झाडांमध्ये आपण जसं मी म्हणलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट झाडं जवळ लावत होतं कारण की त्यांच्याकडे जास्त मजूर नव्हते जे मजूर येऊन तिथल्या हे काढतील, तिथलं तण वगैरे काढतील. त्यामुळे ते जवळ लावत होते आणि त्याचबरोबर रोप सरळ वाढावं याच्यासाठी लावत होते. जर आपण तसं लावलं तर चालतंय आणि 90% शेतकऱ्यांनी देखील असं लावलेलं आहे. पण शेतकरी ते झाड वाढल्यानंतर 5व्या वर्षानंतर 6व्या वर्षांनी इव्हन 15 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची विरळणी शेतकऱ्यांनी केली नाही. ज्यावेळी आपण वृक्ष 5 बाय 5 फुटांवरती, 6 बाय 6 फुटांवरती, 8 बाय 8 फुटांवरती, 10 बाय 10 फुटांवरती लावतो त्यावेळी एक काळ येतो ज्यावेळी झाडाचं छत म्हणजे कॅनॉपी, 2 झाडांची कॅनॉपी एकमेकांना टच होते, सूर्यप्रकाश खाली येण्याचं प्रमाण कमी होतं. अशा वेळी विरळणी करणे गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण 5 बाय 5 फुटांवरती किंवा 2 बाय 2 मीटरवरती झाडं लावली असतात, 4थ्या 5व्या किंवा 6व्या वर्षी आपल्या मृदेचा प्रकार, झाडांची वाढ बघून विरळणी करावी लागते. विरळणी म्हणजे नक्की काय? ह्याच्यामध्ये 4-5 प्रकार आहे. पहिल्यांदा मी जंगलामध्ये कसं करतात ते सांगतो. जंगलांमध्ये सरासरी 5व्या 6व्या वर्षी विरळणी करतात आणि विरळणी म्हणजे एक झाड ठेवायचं, एक झाड काढायचं. जेणेकरून जर तुम्ही 2500 झाडं लावली असतील एका हेक्टरमध्ये तर त्यातली 1250 झाडं काढून टाकायची. डोळं झाकून एक झाड ठेवायचं, एक झाड काढायचं. याच्यामध्ये आपण चांगलं झाड काढतोय की वाईट झाड काढतोय याचं कोणतंही करायचं नाही आणि हे काढावंच लागतं. काढल्यानंतर सरासरी आपल्याकडे 5व्या वर्षी किती 2500 झाडं असतात. 2500 मधली राहतात किती 1200 झाडं राहतात, 1250. परत 8व्या ते 10व्या वर्षी फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले परत एकदा 50% छाटणी करतात, विरळणी करतात आणि परत 650 झाडं राहतात 8व्या 10व्या वर्षी. परत 13व्या 14व्या वर्षी एक येते ती सिल्व्हिकल्चर थिनिंग येते. पहिल्या 2 मेकॅनिकल थिनिंग असतात, तिसरी जी येते सिल्व्हिकल्चर थिनिंग येते. सिल्व्हिकल्चर थिनिंग मध्ये जे झाडं मरणोत्तर झालेले आहेत, रोगग्रस्त आहेत, ज्यांचा शेंडा तुटलेला आहे, ज्याच्यामध्ये जास्त फांद्या आहेत, ज्यांची वाढच चांगली झालेली नाही, अशी झाडं सिलेक्ट करून आपल्याला काढायचे. ह्याच्यामध्ये साधारणतः 20 ते 25% झाडं निघतात. म्हणजे जिथं आपण 750 झाडे लावले तिथे 50 ते 60 झाडं किंवा 100 झाडं काढल्यानंतर आपल्या इथं परत 15 वर्षानंतर परत एक 18व्या वर्षी किंवा 20व्या वर्षी एक 5वी विरळणी करावी लागते आणि याच्यामध्ये परत काढतो. काही 10 ते 15% झाडं काढतो. राहतात किती झाडं? सरासरी 400 ते 500 झाडं राहतात शेतकऱ्या. म्हणजे जिथं आपण 2500 झाडं हेक्टरी लावलेली आहेत त्यातील 15 वर्षानंतर 400 ते 500 झाडं राहतात. पण ही जी झाडं आहेत ती तुमची सगळ्यात ह्याची चांगली क्वालिटी असते. याचा जो घेरा असतो तो चांगला असतो, उंची चांगली असते, याच्यातून जे लाकूड निघणार आहे ते चांगलं निघतं. त्याचबरोबर हे जर आपण सुताराकडे दिलं तर त्याच्यामधून जे वेस्टेज निघणार आहे ते कमी निघतं. तर हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फॉरेस्टच्या जे काही बाग आहे तिथं करतात. पण शेतकऱ्यांनी जर 2 बाय 2 वरती लावले तर आपल्याला 5व्या वर्षी करणं भाग्य आहे, गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10व्या वर्षी एकदा करायचे आहे आणि जे आपण 14व्या 15व्या वर्षी जी करणार आहे ते सिलेक्टेड करायचे आहेत. म्हणजे आपल्याला काही 500 ते 700 झाडं शेतकऱ्यांनी ठेवावी आणि ही जी झाडं ठेवणार आहोत ती खरोखरच याच्यामध्ये चांगली उंची मिळते, चांगलं लाकूड मिळतं, गाठमुक्त लाकूड आपल्याला भेटतं.
हे बघा, हा एक फोटो आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर लावताना आपण झाडं जवळ, आणि लावताना जवळ लावलंच पाहिजेत. जर आपण समजा आपण लांब लावली झाडं, तर लांब लावल्यानंतर काय होणार आहे, झाडं उंच जाण्यापेक्षा लांब जाणार आहे, तिथं आपल्याला छाटणी करण्याची गरज लागते. त्यामुळे झाडं जवळ लावावी, किंवा जर लांबच लावायची असतील तर 5x4 मीटरचं अंतर आहे, म्हणजे 15x12 फुटांचं असेल, किंवा 10x10 फुटांचं पहिल्यांदा लावावं, किंवा मग 18x12 फुटांचं अंतर असेल, ह्या अंतरावर लावावं, जेणेकरून आपण जास्त दिवस आंतरपिकं घेत राहू. त्याचबरोबर त्याचं थिनिंग केल्यानंतर इथं अंतर, म्हणजे झाडांच्या आडवे, झाडं ज्यावेळी आपण जास्त लावतो एकत्र त्यावेळी उंची होते, आणि आपल्याला परत काही काळानंतर आपल्याला त्याची आडवी डायमीटर ग्रोथ वाढली पाहिजे. आणि ही डायमीटर ग्रोथ वाढण्यासाठी आपल्याला काही झाडांची छाटणी करायची, तिथं जागा तयार करायची, जेणेकरून ती जागा जास्त तयार केल्यामुळे आंतरपिकं देखील जास्त वयापर्यंत घेतली जाऊ शकतात, आणि आपलं लाकूड जे आहे ते चांगलं तयार होतं. आता बघा लोक काय करतात, हे शेतकऱ्यांच्या बागेवरचे फोटो आहेत. जर आपण बघितलं, हे साधारणतः 18 ते 20 वर्षाचं बाग आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची छाटणी केली नाही, त्यामुळे नैसर्गिकरित्या एकमेकांमध्ये स्पर्धा होऊन काही झाडं मरून जातात, तिथं काही झाडं राहतात. त्यांची साईज जर बघितली, जिथं झाड मरतात, जिथं लाईट येते किंवा जागा वाढते, अशा ठिकाणी ड्रायमीटर ग्रोथ होते. दुसरं पाय की वीड इन्फेस्टेशन भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं असतं शेतकऱ्याचं. ते काही तिथं झाडं लावतात, शेतकऱ्याला वाटतं की झाडं लावली की माझं काम संपलं, तर असं काहीही होत नाही. आपल्याला त्या बागेची व्यवस्थितपणे काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी बांधावरती लावतो झाडं, पण ते त्याला सिंगलिंग, म्हणजे तिथं डबल असतात किंवा फांद्या येतात, जास्त फांद्या येतात, असे होतं, आणि अशास्त्रीय पद्धतीने आपण छाटणी करतो. की त्याचबरोबर काही ठिकाणी शेतकरी काय करतात, आता बघा हे पुढची स्लाइड बघा, हा बघा फोटो. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय केलेलं, त्यांना वाटतं की झाडाची उंची झाल्यानंतर वरचा शेंडा कापून टाकायचा, आणि तो कापून टाकल्यानंतर खाली त्याचा जो घेर आहे, खोडाचा घेर आहे, तो मोठा होईल. तर असं कदापि होत नाही. शेतकऱ्यांचा हा एक समज आहे, तो नाही, हा शेतकऱ्याचा. तसंच काही वेळेला आपण कुठूनही झाडं घेतो, आपल्याला स्वस्त भेटली म्हणून झाडं घेतो, फुकट मिळत आहेत म्हणून झाडं घेतो, आणि ती आणून लावतो. त्यांची वाढ चांगली होत नाही, ते लो क्वालिटी मटेरियल राहतं. आपण थिनिंग करत नाही, काही ठिकाणी थिनिंग करतो, ते देखील व्यवस्थित करत नाही. ह्या कारणांमुळे आपल्या बागेची वाढ चांगली होत नाही. त्याचबरोबर खत व्यवस्थापन काय असलं पाहिजे. आता हा एक भाग आहे, याच्यामध्ये जर आंतरपिकं घेत असेल तर विशेष अशी काही खतं टाकण्याची गरज नाही. पण जर तरी देखील आपण पहिल्या वर्षी साधारणतः युरिया 10 ते 15, शेणखत 10-15 किलो टाकावं, दुसऱ्या वर्षी ते 20 किलो, प्रत्येक वर्षी 5-5 किलोनी वाढवत जावं. शेणखत चांगलं कुजलेलं असावं, त्याच्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव नसावा, असं वगैरे. त्याचबरोबर युरिया प्रति झाड 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम असं वाढवत जावं. एमओपी त्याच पद्धतीने वाढवत जावं. आणि हे खत घालत असताना झाडाच्या साईजला त्याचा जेवढा क्राऊन आहे, म्हणजे त्याचं बांगडी करून घातलं तर चांगलं राहील. ह्याप्रमाणे खत आणि पाणी जनरली पावसाळ्यात काही पाण्याची विशेष गरज लागत नाही. हिवाळ्यामध्ये आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा पाणी द्यावं. उन्हाळ्यामध्ये पहिल्या 2-3 वर्षांमध्ये आठवड्याला एकदा पाणी देणं गरजेचं आहे. ड्रिप इरिगेशन असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे. साधारणतः आठवड्यातून 40 लिटर पाणी आपल्या झाडाला मिळावं, याची काळजी घ्यावी. जसं झाड वाढत जाईल तसं पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवत जाणं गरजेचं आहे. पाणी असेल तर पाणी द्या, जर पाणी कमी असेल तर ते आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर उपयुक्त म्हणजे आपण वनशेतीमध्ये लावायचं असेल तर कोणत्या याच्याबरोबर लावू शकतो, तर एक फळांबरोबर, जसं मी आधीच्या स्लाइड्स मध्ये दाखवलं की फळांबरोबर ते लावू शकतो. बांबू बाउंड्रीवरती लावून त्या बांबूमध्ये एक 25 ते 30 किंवा 50, प्रत्येक 50 फुटामध्ये एक झाड लावू शकतो, जेणेकरून तिथं चांगल्या प्रकारचे 2 बांबू आणि सागवानामध्ये स्पर्धा होऊन झाडं उंच जातील. त्याचबरोबर बांबू सावलीमध्ये चांगल्या प्रकारे येतो, त्याच्यातून जो कोंब निघणार आहे तो सरळ जातो. जिथं वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी बांबू वाकडा तिकडा होतो. त्याचबरोबर आपल्या ठिकाणी जी काही आपण बाग लावत असो, समजा आपण डाळिंब असेल किंवा सीताफळ असेल किंवा अजून कोणती बाग असेल, द्राक्षाची बाग असेल, त्याच्या चौबाजूस देखील आपण हे लावू शकतो. त्याचबरोबर अशा ठिकाणी जिथं जमीन मुरमाड आहे, जिथं बाकीची पिकं येत नाहीत, अशा ठिकाणी चारा पिकांबरोबर देखील आपण सागवानाची लागवड केली जाऊ शकते. याच्यासाठी 2 ओळीतील अंतर जास्त ठेवावं, जेणेकरून आपल्या जे आंतरपिकं घेत आहोत ते चांगले येतील. त्याचप्रमाणे ह्या काही पद्धती आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 6x2 मीटर वरती चांगल्या प्रकारे सागवानाची लागवड केलेली आहे, शेताच्या बांधावरती केलेली आहे. त्याचबरोबर हे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे प्लांटेशन आहे, यांच्या देखील प्लांटेशन मध्ये थिनिंग केल्यानंतर साधारणतः बघा, पहिल्यांदा 5x5 फुटांवरती आपण झाडं लावतो. पहिली थिनिंग 5व्या-6व्या वर्षी केल्यानंतर एक झाड सोडून एक झाड काढतो. याच्यामध्ये 10x10 फुटाचं अंतर होतं. तिसरी थिनिंग केल्यानंतर साधारणतः 20x20 फुटांचं अंतर होतं, आणि हे अंतर झाल्यानंतर त्याची आडवी वाढ चांगल्या प्रकारे होते. तर परत एक दुसरं आहे की वृक्ष संरक्षण, म्हणजे ह्या तर गोष्टी करणे भागच आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर पावसाळ्याच्या सुरुवातीला
याच्यावरती पानं खाणारी आळी येते, कारण पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पाऊस पडायला चालू होतो त्यावेळी नवीन पालवी फुटते आणि ह्या नवीन फुटलेल्या पालवीवरती पानांवरती एक टिक स्केलोटायझर आणि हिबलिया पिरुला म्हणजे पाने खाणारी आळी आणि एक पानांची चाळणी करणारी आळी, हे 2 कीटक असतात आणि ह्याचा मोठ्या प्रमाणावरती भाग होतो. आणि हा जर प्रभाव झाला, इन्फेस्टेशन झालं तर जवळजवळ 60 ते 70% पर्यंत आपलं उत्पादन कमी होतं, म्हणजे 40% तर होतच होतं. तर याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपली बाग जी आहे ती क्लीन पाहिजे. जे काही सागवानाची पानं खाली पडतात ती आपण व्यवस्थित म्हणजे त्याचं विल्हेवाट लावली पाहिजे आणि जिथं अटॅक झालेला आहे त्या ठिकाणी आपण काही केमिकल्स आहेत जसं की जसे कार्बन डेझिम असेल, मॅन्कोझेप असेल, त्याचबरोबर क्लोरोपायरिफॉस 40 cc वाले असेल ते 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घालून त्याचं ड्रेंचिंग करू शकतो. किंवा जर आजकाल ड्रोन सगळीकडे आहे, साधारणतः 700 ते 1000 रुपये प्रति एकरी घेतात, त्याच्या मार्फत आपण फवारणी केली जाऊ शकते. तर ह्या गोष्टी केल्या जाऊ. त्याचबरोबर याच्यावरती काही आणि ह्यांचा हे बघा, ह्यांचा अटॅक जनरली जून ते जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यात ज्यावेळी दमट वातावरण असतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात होतो आणि जवळजवळ 44% पर्यंत आपलं उत्पादन कमी होतं. प्रादुर्भाव झालेली रोपे काढून टाकावी किंवा त्यांची पाने आणि आळीसही तोडून टाकावी. त्याचबरोबर निंबोळी अर्क 10,000 ppm न देखील आपण मारू शकतो, 5% मारू शकतो. प्रकाश सापळे असे काही लाईट ट्रॅप्स आहेत ते देखील लावू शकतो. आणि अशा प्रकारे जेवढे आपण बाग क्लीन ठेवू किंवा व्यवस्थित स्वच्छ ठेवू तेवढ्या कमी प्रमाणात याचं हे होतं. त्याचबरोबर किड्या जर धरलं तर याच्यावरती स्टेम बोररचा अटॅक होतो आणि हे खोड किंवा शेंडा अळीचा देखील फरक पडतो. त्याचबरोबर पाणी साचून राहिलं तरी आपली झाडं हे होतात. आणि त्याचबरोबर काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतात, म्हणजे पोषण द्रव्यांची कमतरता. याच्यामध्ये लोहाची कमतरता झाल्यानंतर अशा प्रकारे पानाच्या ज्या कडा आहेत त्या एकदम लालसर डांबरल्या गंजल्यासारख्या होतात, तर त्या देखील प्रॉब्लेम होतो याच्यामध्ये. त्यामुळे जे काही एनपीकेचं मिश्रण असेल ॲटलिस्ट 2 वर्षातून एकदा आपण मायक्रोन्यूट्रिएंटचं मिश्रण आपल्या झाडांना घालावं किंवा त्याची फवारणी घ्यावी, जेणेकरून झाडांची वाढ चांगली होते. तसं सगळ्यात महत्वाचा भाग आहे की खरोखरच आपल्याला उत्पादन काय मिळेल, याच्यातून उत्पादन किती मिळू शकतं. कारण की सगळ्यात महत्वाचं आहे, आपण जर कोणत्याही प्रकारची विरळणी केली नाही, छाटणी केली नाही किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थित जर रोगराईचं हे केलं नाही तर त्या झाडांमध्ये 1 घनफूट लाकूड मिळणं देखील अवघड होतं. आणि जर 1 घनफूट भेटलं नाही तर आपण विकणार आहोत कुठं, तर आपण हे जाळावं लाकडून मग 2 रुपये 3 रुपये. तर दुसरं एक येतं नैसर्गिकरित्या सागवानाला कमीत कमी 40 वर्ष, जास्तीत जास्त 60 वर्ष ते 80 वर्ष लागतात. पण जर आपण सागवान आपल्या शेतीमध्ये लावलं, जिथं व्यवस्थित पाणी आहे, मृदा व्यवस्थित आहे, आंतरपिकं घेत आहोत, व्यवस्थित गोष्टी म्हणजे प्रुनिंग छाटणी करत आहोत, हे करत आहोत, अशा ठिकाणी हा सागवान कमीत कमी 20 वर्षामध्ये ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत आपण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो. याच्यापेक्षा काही लोक तुम्हाला सांगत असतील 8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये, कदापि शक्य नाही. आणि असं जर होत असेल, तुम्ही खरोखर जर एखाद्याने लावला असेल आणि तो खरोखर त्याची जर छाटणी म्हणजे त्याची काढणी चालू असेल तर कृपया मी येणाऱ्या स्लाइडमध्ये माझा नंबर आहे, तुम्ही मला फोन करा, मी तिथं बघण्यास येईल. आणि खरोखर तो जर तेवढ्या लवकर तयार होत असेल, 12 वर्षामध्ये सागवान तयार होत असेल तर आपण ते हे करू. याच्यामध्ये म्हणूनच काळजी घेणं गरजेचं आहे की भरपूर सुळसुळाट झालेला आहे लोकांचा, तर आपण जे काही बिया घेणार आहे ते चांगल्या घ्याव्या. त्याचबरोबर नक्की किती निघणार, जर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या सांगितलेल्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर एका झाडापासून कमीत कमी 20-25 वर्षामध्ये 15 घनफूट ते 30 घनफुटापर्यंत आपल्याला उत्पादन मिळेल. जनरली 12 ते 15 घनफूट मिळतं. आणि आता आपण बघतच असतो, जर आपण 15-25 वर्षापर्यंत आपण वाट बघतो, पण ज्यावेळी विक्री करायची आहे त्यावेळी आपण लगेच विक्री करून जातो. मग आपल्याला जो काही विकत घेणारा व्यापारी असतो तो आपल्याला मग 2 रुपये 3 रुपये 4 रुपये किलोनी सागवान घेतो. सागवान हे किलोनी विकलं जाणारं झाड नाही, तर हे झाड घनफुटावरतीच गेलं पाहिजे. आणि कमीत कमी 500 रुपये ते जास्तीत जास्त 2,500-3,000 रुपये घनफुटापर्यंत आपल्या झाडांची दर्जेदारपणा काय आहे, क्वालिटी काय आहे, ती जर चांगली असेल तर त्या पद्धतीतच आहे. बाजारपेठेमध्ये जर आपण बघितलं तर एक म्हणजे साधारणतः 30-35 घनफुटाची जर किंमत बघितली, 30 ते 35 घनफुटाची किंमत म्हणजे 1 मीटर क्यूब घनफुटाची 1 मीटर क्यूब घनमीटर लाकडाची किंमत ते साधारणतः 35,000 कमीत कमी. ते जर तुम्ही निलांबूरला गेला तर ती साधारणतः लाखाच्या वरती देखील असेल. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 30 ते 40, 50, 60 हजारापर्यंत आहे. 2 वर्षापूर्वी मी एका टीक डेपोला व्हिजिट केली होती. जी किंमत होती ती साधारणतः चांगल्या लाकडाची 60,000 होती, 50,000 होती. तर ह्या पद्धतीत त्याची
त्याची आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आहे सागवान. कारण की सागवान आपल्याला वाटतं की लावल्यानंतर आपलं काम संपतं. ठीक आहे, याला प्राणी नंतर काय शेळ्या वगैरे खात नसतील, पण असं गरजेचं नाही की आपल्याला त्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचंच आहे. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. शेतकरी मित्रांना सागवान, ओके, गुड इन्फॉर्मेशन. ओरिजिनल सागवानाची रोपं जर आपण बघितलं, एक तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची रोपं आहेत. जसं मी सांगितलं की आपल्या इथं नागपूर असेल, नाशिक असेल आणि इकडं ठाणे असेल, इथं FDCMच्या स्वतःच्या नर्सरीज आहेत. आणि ह्या नर्सरीमध्ये ते जे सगळ्यात चांगल्या दर्जेदार क्वालिटीचं जे बी असतं त्याचीच रोपं ते तयार करतात. आणि ते साधारणतः 15 ते 20 रुपयेपर्यंत, इव्हन काही वेळेस ते म्हणजे विना पैसे घेता देखील देतात, पण साधारणतः 15 ते 20 रुपयेपर्यंत आहेत. त्याच्यामध्ये ट्रेनर्स मधले आहेत किंवा मग त्याच्या जुड्या लावल्या तर चांगलं राहतं. फक्त जुड्या लावण्याचा कालावधी गरजेचा आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर जुडी लावावी. जर काय एकदा तुमची जमीन जी गरम झालेली असते ती थंड झाली आणि मग आपण आणून जुड्या लावल्या तर त्याला कोणत्याही प्रकारचा फुटवा होत नाही. 100 जुड्या लावल्या तर 4-5 जुड्याच फक्त फुटतात. त्यामुळे जुड्या लावताना जमीन थोडीशी तरी गरम असली पाहिजे, म्हणजे जस्ट पावसाळा चालू होतोय अशा वेळी आपण ती लावावी. विक्री कुठे करावी, हा हे एक चांगला प्रश्न आहे. विक्री करणं, कारण की याचा प्रॉब्लेम असा होतोय की आपण लावतो आणि विक्री करताना गरजे. आता माझ्या डोळ्यासमोरचे 2-3 उदाहरणं सांगतो. या 2-3 वर्षामध्ये बारामती ह्या एरियामध्ये मी बघितलेले भरपूर असे काही व्यापारी आहेत. काही व्यापारी चांगला दर देतात आणि याच्या तोडणीसाठी आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते का तर लागते. आणि ही परमिशन घेताना त्यांनी आता सुलभीकरण केलेलं आहे, म्हणजे एकदम फास्ट परमिशन मिळते. जर तुमच्या जागेवरती, स्वतःच्या जागेवरती, खाजगी मालमत्तेवरती जर लागवड केलेली असेल तर त्याचे जे डॉक्युमेंट्स आहे, सातबाऱ्यावरती नोंद असेल किंवा त्याच्या तिथला जो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या तुमची जी जमीन आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये येत नाही, शेजारी येत नाही, या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर 60 दिवसामध्ये आपल्याला परमिशन मिळते. परमिशन मिळाल्यानंतर काही व्यापारी असतात ते शेतकऱ्याला सांगतात की आम्ही तुम्हाला परमिशन देऊन घेऊ आणि आम्ही झाडं तोडू, त्याची वाहतुकीची देखील परमिशन आम्ही घेऊ. आणि ते अक्षरशः 4 ते 5 रुपयाला सागवानाची रोपं म्हणजे लाकूड किलो घेतात. तर याच्यामध्ये काही लोक असे आहेत, म्हणजे मी इथून सांगणं ते गरजेचं नाही, तुम्ही पर्सनली फोन करा, त्यावेळी मी तुम्हाला माहिती देईन. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग तुमचं जर माल चांगला असेल तर साधारणतः ते मग 500 ते 700 1000 रुपयेपर्यंत गणपुटात देतात. ऍक्च्युली विक्रीचा प्रॉब्लेम असा होतो की आपण जे सागवान लावलेलं आहे ते एकदम घनतेमध्ये लावलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त तुमच्याकडे 500-700 रोपं असतात, पण त्यातली जी विक्री योग्य असतात ती 100 रोपं असतात. मग एवढ्या मोठ्या रोपांसाठी लोक येत नाहीत. मग अशा वेळी जर आपल्याकडे चांगला माल असेल तर कुठूनही लोक येतील आणि ते चांगल्या प्रकारे विकत घेतील. अजून काही असतील किंवा माझा नंबर आहे तो देखील स्लाइड वरती दाखवलेलाच होता, तर त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता. लोकांनी सागवान लावलेलं आहे. मला देखील तामिळनाडूमधून फोन येतात. रिसेंटली माझं एक चांगलं लेख होता, तो याच्यामध्ये झालेला होता, डाऊन टू अर्थ नावाच्या एका मॅगझिनला झालेला होता आणि तो लवकरच मी मराठीत करून ॲग्रोवन मध्ये देखील पब्लिश करेन. तर त्याच्यामध्ये मग ती माहिती दिलेली आहे की ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतो. सागवान सगळे लावतात लागवडीसाठी, हा लाकडांचा राजा म्हणून आहे, पण प्रॉब्लेम असा होतो की व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने आपण लागवड करत नाही, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या करत नाही, जेणेकरून आपलं नुकसान होतं मोठ्या प्रमाणामध्ये. मला वाटतं आता बरेचसे प्रश्न झालेले आहेत आपले घेऊन, आणि शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की त्यांना काही प्रश्न असतील तर सरांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आपण प्रेझेंटेशन मध्ये शेवटच्या स्लाइड मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे. आणि शेतकरी बांधवांना हीच विनंती की कुठेही अशी एवढी सखोल माहिती तुम्हाला मिळणार नाही. तर आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण नेहमीच असे विविध किंवा वेगवेगळे परिसंवादाचे आयोजन करत असतो. अजून तुम्हाला कुठला विषय किंवा एखादा परिसंवादाचा टॉपिक सुचवायचा असेल तर आपण कमेंटद्वारे अवश्य सुचवा, तो आम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करू. आणि डॉक्टर संग्राम सरांना मी खूप धन्यवाद देते, त्यांनी अतिशय उपयुक्त माहिती आपण आजच्या फेसबुक लाईव्हच्या दरम्यान दिली. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी तुमचे धन्यवाद देते आणि आजचा परिसंवाद संपला असं जाहीर करते. सरांचा नंबर आपण कॉन्टॅक्ट नंबर स्लाइड मध्ये दिलेला आहे, तो प्लीज रिवाइंड करून तुम्ही बघू शकता.
धन्यवाद.